घराघरात बनवला जाणारा प्रत्येकाच्याच आवडीचा नाश्ता म्हणजे गरमागरम पोहे. कसे बनवायचे चला बघूया. इथे पोहे मी स्वच्छ करून घेतले आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनटं भिजण्याकरिता ठेवून द्यायचे आहेत. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. इथे आपले पोहे भिजून तयार आहेत. आता फोडणीत आपण पोहे टाकून घ्यायचे आहे व छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता पोहेमध्ये थोडी साखर घालून घ्यायची आहे. वरतून थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. सर्व एकत्र करून घ्यायचे आहे. आता पोहेला छान एक वाफ काढून घेऊया. पोहेत थोडी साखर आणि लिंबू घातल्यामुळे पोहेला छान अशी चटपटीत चव येते. आता इथे आपले पोहे मऊसूत छान शिजवून तयार झाले आहेत. पोहे एकदम मोकळे आणि मऊ झाले आहेत. चला आता सर्व करून घेऊया. गार्निशिंगसाठी मी इथे बारीक किसलेला खोबरा, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले आहेत. छान इथे आपले पोहे बनवून तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.